लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा, की जवळपास आता तुम्ही पाहत आहात की बघा पडताळणीमुळे 71 लाख लाभार्थींचे फॉर्म जे आहेत तर ते अपात्र करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची एक अपडेट पुढे येत आहे आणि यामधून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की गरज सरो आणि वैद्य मरो ही जी आपली मराठी म्हण आहे तर त्याप्रमाणेच होती आहे की जेव्हा गरज होती तेव्हा संपूर्ण लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देण्यात आला, पण मात्र आता पडताळणीच्याद्वारे किंवा पडताळणीच्या अनुषंगाने बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहेत तर ते अपात्र करण्यात येत आहेत. त्यामुळे गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारची म्हण जी आहे ही अगदी या योजनेच्या पडताळणीच्या भूमिकेला मात्र तंतोतंत बसताना आपल्याला दिसत आहे आणि नक्कीच हा मुद्दा उचललाच पाहिजे, कारण हा मुद्दा या योजनेच्या संदर्भात अत्यंत नकारात्मक आहे. याच प्रकारे प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या एप्रिलच्या महिन्याची वाट पाहत असतील. बघा, एप्रिलच्या महिन्याच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती पाहूयात. एप्रिल महिन्याचा जो GR आहे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 19 तारखेपर्यंत सामाजिक न्याय विभागाचा GR येण्याची शक्यता आहे. त्यानंतर वितरण वगैरे होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकेकाळी ज्यावेळेस ही योजना चालू करण्यात आलेली होती तेव्हा 2,43,00,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत होता आणि सरसकट लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात होता. अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या घोषणा पण आपण त्यावेळेस पाहिल्या होत्या आणि नंतर आली पडताळणी आणि ही पडताळणी लावून लाडक्या बहिणीची जी संख्या आहे तर ती कमी करण्यात आलेली आहे किंवा कमी करण्याचा प्रयत्न या पडताळणीच्या मागे केल्या जात आहे. ही बाब तेवढी स्पष्ट होत आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होताना आपल्याला दिसत आहे. त्याचप्रकारे बघा, खूप जे आहे माझ्या मते तर आता हे पडताळणीचं कारण पुरेसं झालेलं आहे. आता आणखी प्रत्येक वर्षी पडताळणी करणार आणि प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींची संख्या कमी करीत नेणार. असं करून शेवटी काय 10 लाखावर संख्या आणायची आहे का, हे एकदा स्पष्ट करायला पाहिजे सरकारने. कारण की खूप झाले आता हे पडताळणीचे जे काही चाललं आहे तर ही पडताळणी खूप झाली आहे. या पडताळणीच्या अभावे प्रचंड लाडक्या बहिणींचा फॉर्म रद्द होताना दिसत आहे, प्रचंड लाडक्या बहिणींचा लाभ बंद होताना दिसत आहे आणि याच्यातनं एकंदरीत लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या देखील आपल्याला कमी होताना दिसत आहे. त्यामुळे याच्यातनं एक बाब आपल्याला अगदी स्पष्ट होत आहे की पडताळणी जी आहे ही करताना पात्र लाभार्थ्यांना, म्हणजे ज्या आता सध्या नवीन योजनेचा फॉर्म भरू इच्छितात त्यांना पण संधी द्यायला पाहिजे आणि थोड्या किरकोळ कारणामुळे पण लाभ बंद होता कामा नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकल महिला, त्यालाच आपण परित्यक्त महिला म्हणतो, त्यांना अजूनही KYCचा ऑप्शन उपलब्ध करून दिलेला नाही आणि अशा लाडक्या बहिणींना जर KYC करण्याचा ऑप्शनच उपलब्ध करून दिला नसेल तर ही चूक कोणाची आहे. सोबत बघा, प्रत्येक महिन्याला जे आहे लाभार्थ्यांची संख्या जी आहे कमी होत आहे. वाढणार कधी आहे बघ, नेमकी लाभार्थ्यांची संख्या कधी वाढणार आहे आणि नवीन फॉर्म कधी सोडणार आहेत यावर पण एकदा स्पष्टीकरण सरकारच्या द्वारे यायला पाहिजे. आणि लाभार्थ्यांना नवीन KYC करण्याचा ऑप्शन अजूनही पोर्टलवर उपलब्ध नाही, फक्त दुरुस्तीच होत आहे. त्यामुळे KYCच्या बाबतीत एक गोष्ट मात्र इथं फिट बसत आहे की गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीला तंतोतंत दिसत आहे. त्यामुळे विनंती आहे सरकारला नेहमीप्रमाणे जसं सकारात्मक या योजनेच्या बाबतीत जे आहे सरकार राहिलेलं आहे तर त्याप्रमाणेच पडताळणीच्या नावाखाली प्रचंड लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात येऊ नये एवढीच सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.